नमस्कार मंडळी, मी कविता तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासात म्हणजेच कविता अमृत या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर तुम्हाला सर्व काही आध्यात्मिक सणवार किंवा पूजेविषयी सर्व काही व्हिडिओ बघायला मिळतील. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल पण बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर आज आपण जाणून घेणार आहोत की म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे की संध्याकाळी आपण दिवा का लावतो आणि दिवा कुठे आणि कसे लावायचे. त्याचबरोबर दिवा लावण्यामागचं आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि पारंपरिक महत्त्व काय आहे. तर आपल्या संस्कृतीत दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर तो श्रद्धा, संस्कार, सकारात्मक ऊर्जा आणि देवाशी जोडणारा एक दैवी दुवा आहे. तर मग चला आपण जाणून घेऊया दिव्याचं खरं महत्त्व काय आहे आणि मी दिवे कसे लावते किंवा कुठे लावते, तर हे सर्वसुद्धा काही तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता. तर आता संध्याकाळी नेहमी दिवा लावत असताना म्हणजे कुठलेही दिवे घेऊ शकतात. मातीच्या पंत्या असतील किंवा पितळेचे दिवे तुमच्याकडे असतील. त्यानंतर काही जण समया वगैरे सुद्धा लावतात. म्हणजे जे दिवे तुमच्याकडे असतील, तुम्ही रोज लावत असाल ते लावायचे आहेत. तर आता इथे मी काही पंत्या घेतल्या आहे आणि एक पितळेचा दिवा घेतलेला आहे. तर आता दिवा लावताना नेहमी असं म्हणतात की तिळीचं तेल वापरावं. तुम्ही तिळाचं तेल वापरू शकतात. म्हणजे तेलाचा दिवा लावू शकतात किंवा तुपाचा दिवा देखील लावू शकतात. तर आता इथे मी तेलाचा दिवा लावत आहे. रोज संध्याकाळी दिवे लावत असताना नवीन वात लावावी का? तर खरं तर आणि जुन्या वातीचे नक्की काय करायचं असाही बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर बघा खरंच म्हणजे आपण रोज नवीन वात लावली पाहिजे. पण जी जुनी जळलेली वात असते तिचाही योग्य वापर किंवा योग्य विसर्जन झालं पाहिजे. याची आपण काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला वात टाकण्यासाठी म्हणजे बाजूला शेत वगैरे किंवा खड्ड्यात वगैरे तुम्हाला टाकता रोज म्हणजे निर्माल्यात टाकणं शक्य होत असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा तीच वात तुम्ही 2-3 दिवस म्हणजे पूर्णपणे जळेपर्यंत ती वात वापरू शकतात. म्हणजे मी सुद्धा तसंच करते. अ, म्हणजे आपली जी जुनी जळलेली वात असते तर ती इकडे-तिकडे टाकून देण्यापेक्षा किंवा कचऱ्यात फेकण्यापेक्षा आपण तिचा योग्य वापर झालेला म्हणजे मला तरी योग्य वाटतं. तर त्यामुळे तुम्ही जुन्या वातीचा असा काही वापर करू शकतात किंवा रोज नवीन वातसुद्धा लावू शकतात. तर आता ही जी मी जे काही बाहेर दिवे लावते तर खारुताई रोज त्या वाती खाऊन टाकतात. तर त्याच्यामुळे मी रोज नवीन वात लावते. आणि जर वात उरलेली असेल तर तीच वात मी म्हणजे पूर्ण जळेपर्यंत किंवा थोडीशी उरली तर ती मग मी शेतात वगैरे फेकून देते. असं आपण वातीचा वापर किंवा रोज नवीन वात लावू शकतो. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. रोज संध्याकाळी एक दिवा देवासमोर लावावा. संध्याकाळची वेळ ही गौरी संध्या म्हणून ओळखली जाते, जिथे दिवस आणि रात्री एकमेकांना भेटतात. या वेळेला वातावरणात काही अदृश्य ऊर्जा सक्रिय होतात आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक शक्ती दूर होतात. आपले मन स्थिर, शांत आणि भक्तिपूर्ण बनते. आपल्या घरात सकारात्मक, सौम्य आणि शुभ कंपनं निर्माण होतात. धार्मिक दृष्टीने हा दिवा प्रकाश, ज्ञान आणि देवत्वाचं प्रतीक आहे. तर वैज्ञानिक दृष्टीने दिव्याचा प्रकाश मनाची तणावग्रस्त ऊर्जा दूर करत असतो. म्हणून रोज संध्याकाळी देवासमोर एक दिवा जरूर लावावा आणि शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना जरूर म्हणावी किंवा विश्व प्रार्थना असेल आणि तुम्हाला रोज जे काही मंत्रस्तोत्र म्हणायचे असेल तर ते तुम्ही देवासमोर बसून म्हणू शकतात. रोज संध्याकाळी एक दिवा आपल्या स्वयंपाकघरात किचनवर माठाशेजारी लावावा. स्वयंपाकघर हे फक्त जेवण बनवण्याचे स्थान नाही, ते अन्न आणि ऊर्जा निर्माण होण्याचे स्थान आहे. म्हणून येथे दिवा लावल्याने अन्न सात्विक आणि शुद्ध राहते. आपल्या मनात कृतज्ञता, विनम्रता आणि सकारात्मक भावना निर्माण होते. तसेच घरातील आरोग्य, समाधान आणि समृद्धी वाढते. आपण जे अन्न खातो ते शरीरासोबतच मन आणि विचारांवरही प्रभाव टाकत असते. त्यामुळे दिव्याचा प्रकाश अन्नाला प्रसादाचे रूप देत असतो. तसेच दिव्याचा प्रकाश आणि कापुराचा सुगंध हा स्वयंपाकघरातील वातावरण आणि स्त्रियांच्या मनातील कधी आळस किंवा कंटाळा असेल तर तो सुद्धा दूर करून स्त्रियांचं मन देखील अगदी प्रसन्न करून टाकत असतो. तर त्यामुळे आपण रोज संध्याकाळी आपल्या किचनवर माठाजवळ एक दिवा जरूर लावावा. तर ही माझ्या सासरची पद्धत आहे आणि मी ते बघून मी सुद्धा फॉलो करायला लागले आहे आणि रोज खरंच दिवा लावल्यामुळे आणि कापुरामुळे खूप छान आणि प्रसन्न वाटत असतं.
दररोज संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस आपण आपल्या घरातील देवांचे जे काही फोटो किंवा मूर्ती वगैरे असतात तर त्यांची रोजच्या रोज पूजा केली पाहिजे. त्यांना धूप-दीप दाखवावा आणि तसेच आपल्या घरात रोज कापूर जाळावा किंवा असे इलेक्ट्रिक कापूरदानी असते तर त्यामध्ये कापूर म्हणजे नक्की टाकावा. कापुराच्या सुगंधामुळे किंवा कापुरामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. कापूर जाळल्याने वातावरणातील नकारात्मक स्पंदने तसेच वाईट ऊर्जा आपल्या मनातील भीती किंवा आपल्या घरातील जे काही वाईट शक्ती असते आणि अस्वस्थ देखील दूर होत असते. धार्मिक मान्यतेनुसार कापूर हा अग्निदेवाला अत्यंत प्रिय मानला जातो, कारण तो पूर्णपणे जळून राख म्हणजे शिल्लक ठेवत नाही. याचा अर्थ असा की अहंकाराचा पूर्णपणे नाश होत असतो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणजे कापुराचा सुगंध मनाला शांत करतो आणि त्या जागेमध्ये शांती, भक्तिभाव, समाधान निर्माण होत असते. म्हणून पूजा, ध्यान किंवा योग करताना कापूर लावणे अगदी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे रोज संध्याकाळी दिव्यांसोबत आपण एक कापूर तरी रोज लावावा. त्यानंतर एक दिवा उंबरठ्याबाहेर लावावा. उंबरठा म्हणजे घराचा सीमारेषा बिंदू, जिथे बाहेरचे आणि घरातील ऊर्जा भेटत असतात. उंबरठ्याबाहेर दिवा लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा, तसेच वाईट नजरेचा त्रास आणि अशुभ कंपने घरात प्रवेश करत नाहीत. आपल्या देवालयातील घड्याळाप्रमाणे घरात शांती आणि समृद्धीचे आगमन होत असते. तसेच देवता, पित्र आणि शुभ शक्ती घरात प्रवेश करत करत असतात असे मानले जाते. आणि उंबरठ्याबाहेर दिवा लावणे किंवा हा उंबरठ्याबाहेरचा दिवा म्हणजे घराचा दैवी रक्षक असतो. तर त्यामुळे आपण रोजच्या रोज उंबरठ्याबाहेर संध्याकाळी एक दिवा जरूर लावावा. आणि आपल्या घरात जर सारखं आजारपण येत असेल किंवा आपल्या घरातील एखादा व्यक्ती सारखा आजारी पडत असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणजे उंबरठ्याबाहेर दिवा लावणे. त्यानंतर संध्याकाळचा एक दिवा तुळशीपाशी. तुळशीसमोर दिवा लावण्याचेही खूप महत्त्व सांगितले जाते. तुळशी ही फक्त वनस्पती नसून तिला लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद स्वरूप मानले जाते. तुळशीसमोर दिवा लावल्यामुळे घरात धन, आरोग्य आणि आनंद टिकत असतो. तसेच सर्व पापे नष्ट होतात आणि पुण्य वाढते. तुळशीचे औषधी गुण वातावरण शुद्ध करतात आणि तुळशीसमोर दिवा लावणे किंवा तुळशीसमोरचा दिवा म्हणजे सौभाग्य, आरोग्य आणि कृपाशक्तीचे प्रतीक मानले जाते. तर त्यामुळे रोज संध्याकाळी तुळशीसमोर एक दिवा जरूर लावावे. आणि अशा प्रकारे दररोज संध्याकाळी 4 दिवे जरूर लावावेत. एक दिवा देवापाशी, एक दिवा स्वयंपाकघरात, एक दिवा जवळ आणि एक दिवा तुळशीसमोर. आणि दिवा लावताना काही नियमसुद्धा असतात. म्हणजे लावताना तूप किंवा तीळ तेल सर्वोत्तम मानले जाते. तसेच दिवा कधीही आपण स्वतः फुंकर लावून किंवा दिवा विझवू नये, नैसर्गिकरित्या विझू द्यावा. तसेच दिवा उजव्या हाताने पेटवावा आणि दिवा लावताना प्रार्थना किंवा मंत्र म्हणून मन शांत ठेवावे. तसेच दिवा ठेवत असताना खाली आसन द्यावे, म्हणजे एखादी प्लेट असेल किंवा फुलांचा वगैरे तुम्ही आसन देऊ शकता. तसेच खाली म्हणजे आता बाहेर जर दिवा लावायचा असेल तर तुम्ही खाली तेलकट वगैरे होऊ नये त्यासाठी दगड वगैरे सुद्धा ठेवू शकतात. तर दिवा फक्त प्रकाशाचा नाही तर विश्वासाचा उजेड असतो. तो फक्त घर उजळत नाही तर मन, आत्मा आणि जीवनालाही प्रकाश देत असतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा दिवे कुठे लावतात किंवा अशाच प्रकारे लावतात का हे सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगू शकतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, जास्तीत जास्त शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.